आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक कबीर परमेश्वर संपूर्ण. विषय पवित्र वेदांमध्ये कबीर देव म्हणजे कबीर परमेश्वर यांचे प्रमाण. कबीर देव आपल्या ज्ञानाचे संदेशवाहक बनून स्वतःच येतात, तसेच आपले उत्तम ज्ञान म्हणजे वास्तविक तत्वज्ञान स्वतःच करवतात. स्वतः कबीर देव म्हणजे कबीर परमेश्वरजी यांनी आपल्या अमृतवाणीमध्ये म्हटले आहे, कबीर सागरच्या अध्याय अगम निगम बोध पृष्ठ 12 वर, बेद मेरा भेद है मैं ना बेदन के माही, जोन बेद से मैं मिलूं वह बेद जानते नाही. शब्द अविगत से चल आए, कोई मेरा भेद मर्म नहीं पाया, न मेरा जन्म न गर्भ बसेरा, बालक हो दिखलाया. काशी नगर जल कमल पर डेरा, वहां जुलाहे ने पाया. माता पिता मेरे कुछ नाही, ना मेरे घर दासी, जुल्हा का सुत आन कहाया, जगत करे मेरी हांसी. पांच तत्व का धड़ नहीं मेरा, जानू ज्ञान अपारा, सत्य स्वरूपी नाम साहेब का सोई नाम हमारा. अधर द्वीप गगन गुफा में तहा निज वस्तु सारा, ज्योत स्वरूपी अलख निरंजन भी धरता ध्यान हमारा. हाड चाम लहु ना मेरे, कोई जाने सत्य नाम उपासी, तारन तरन अभय पद दाता, मैं हूं कबीर अविनाशी. उपरोक्त शब्दामध्ये कबीर परमेश्वर म्हणत आहेत की ना तर माझी कोणी पत्नी आहे, नाही माझे 5 तत्वांचे म्हणजे हाड, त्वचा, रक्त तसेच नाड्यांच्या जोडणीने बनलेली काया शरीर आहे. मी स्वयंभू आहे. तसेच काशीच्या लहरतारा नावाच्या तलावातील पाण्यामध्ये कमळाच्या फुलावर स्वतः प्रकट होऊन बालक रूप बनवले होते. तेथून मला निरू नावाचा विणकर उचलून घेऊन गेला होता, जे वास्तविक नाव परमेश्वराचे अर्थात माझे आहे. वेदांमध्ये कबीर देव, गुरु ग्रंथ साहिब मध्ये हक्का कबीर, तसेच कुराण शरीफ मध्ये अल्लाह कबीरन तेच नाव माझे आहे. मी वर ऋतधामात राहतो. तसेच आपला भगवान ज्योती निरंजन ब्रह्मपण माझी पूजा करतो. कबीर सागर अध्याय ज्ञानबोध बोध सागर पृष्ठ 29. नहीं बाप ना माता जाए, अविगत से हम चल आए, कलयुग में काशी चल आए, जब हमरे तुम दर्शन पाए. पृष्ठ 36. भगकी राह हम नहीं आए, जन्म मरण में नहीं समाए, त्रिगुण 5 तत्व हमरे नाही, इच्छा रूपी देह हम आही. प्रमाण 1 पवित्र यजुर्वेद अध्याय 29 मंत्र 25. समिद्धो अद्य मनुष्यो दुरोणे, देवो देवान्य जसी जातवेदः, आच वह मित्र महश्चिकित्वान् त्वं, दूतः कविरसि प्रचेताः. समिद्धः अद्य मनुष्यः दुरोणे देवः देवान् यज असि जात वेदः आ च वह मित्रमहः चिकित्वान् त्वं दूतः कवीर असि प्रचेताः. अनुवाद अद्य म्हणजे आज अर्थात वर्तमानात, दुरोणे म्हणजे शरीर रूपी महालात दुराचार पूर्वक, मनुष्याः खोट्या पूजांमध्ये लीन मननशील व्यक्तींना, समिद्धः म्हणजे लावलेली आग अर्थात शास्त्रविधी रहित वर्तमान पूजा ही हानिकारक असते, ती अग्नी जाळून भस्म करते. अशा साधकाचे जीवन शास्त्रविरुद्ध साधना नष्ट करते. त्याच्या ठिकाणी देवान म्हणजे देवतांचे, देवः म्हणजे देवता, जातवेदः म्हणजे पूर्ण परमात्मा सत्पुरुषाची वास्तविक, यज म्हणजे पूजा, असि म्हणजे आहे, आ म्हणजे दयाळू, मित्रमहः म्हणजे जीवाचे वास्तविक सोबती पूर्ण परमात्माचे, चिकित्वान म्हणजे स्वस्थ ज्ञान अर्थात यथार्थ भक्तीला, दूतः म्हणजे संदेशवाहक रूपात, वह म्हणजे घेऊन येणारे, च म्हणजे तसेच, प्रचेताः म्हणजे बोध करणारे, त्वं म्हणजे आपण, कबीर देव अर्थात कबीर परमेश्वर म्हणजे कबीर, असी म्हणजे आहात. भावार्थ ज्यावेळी भक्त समाजाला शास्त्रविधी त्यागून मनमाने आचरण पूजा करवली जात असते, त्यावेळी कबीर देव म्हणजे कबीर परमेश्वर तत्वज्ञान प्रकट करतात. ज्या ज्या पुण्य आत्म्यांनी परमात्म्याची प्राप्ती केली त्यांनी सांगितलं की कुळाचे मालक एक आहेत. ते मानव सदृश्य तेजोमय शरीरयुक्त आहेत, ज्यांच्या एक रोम रंध्राचा प्रकाश करोडो सूर्य तसेच करोडो चंद्रमांच्या प्रकाशाहूनही अधिक आहे. त्यांनीच विविध रूपे बनवली आहेत. परमेश्वराचे वास्तविक नाव आपापल्या भाषांमध्ये कबीर देव, वेदांमध्ये संस्कृत भाषेमध्ये, तसेच हक्का कबीर
श्री गुरुग्रंथ साहेबमध्ये पान नंबर 721 वर क्षेत्रीय भाषेमध्ये आहे. तसेच सत कबीर श्री धर्मदासजी यांच्या वाणीमध्ये क्षेत्रीय भाषेमध्ये, तसेच बंदी छोड कबीर म्हणजे संत गरीबदासजी यांच्या सद्ग्रंथमध्ये क्षेत्रीय भाषेमध्ये, कबीरा, कबीरन, खबीरा किंवा खबीरन, श्री कुराण शरीफ सूरत फुरकानी नंबर 25 आयत नंबर 19, 21, 52, 58, 59 मध्ये क्षेत्रीय अरबी भाषेमध्ये. याच पूर्ण परमात्म्यांचे उपमात्मक नाव अनामी पुरुष, अगम पुरुष, अलख पुरुष, सत्पुरुष, अकाल मूर्ती, शब्द स्वरूपी राम, पूर्ण ब्रह्म, परम अक्षर ब्रह्म इत्यादी आहे. जसे देशाचे प्रधानमंत्री यांचे वास्तविक शरीराचे नाव काही वेगळे असते, तसेच उपमात्मक नाव पंतप्रधानजी, प्राईम मिनिस्टरजी वेगळे असते. जसे भारत देशाचे पंतप्रधानजी आपल्या जवळ गृहविभागही ठेवून घेतात. जेव्हा त्या विभागाच्या दस्तऐवजावर हस्ताक्षर करतात तर तिथं गृहमंत्र्याची भूमिका करतात. तसेच आपले पद पण गृहमंत्री लिहितात. हस्ताक्षर तेच असते. याच प्रकारे ईश्वरीय सत्तेला समजायचं आहे. ज्या संतांना व ऋषींना परमात्मा प्राप्ती नाही झाली त्यांनी आपला अंतिम अनुभव सांगितला आहे की परमेश्वराचा केवळ प्रकाश पाहिला जाऊ शकतो. परमेश्वर दिसू शकत नाही, कारण की त्यांचा कोणताही आकार नाही. तसेच शरीरामध्ये नाद ऐकणे इत्यादी परमेश्वराच्या भक्तीची प्राप्ती आहे. या विचार करूया. जसे एखाद्या अंधाने अन्य आंधळ्यांमध्ये स्वतःला डोळे सिद्ध करून बसला आहे आणि म्हणतो की रात्री चंद्रमाचा प्रकाश खूप मनमोहक, सुखदायक असतो. मी पाहतोय. अन्य आंधळ्या शिष्यांनी विचारले की गुरुजी, चंद्रमा कसा असतो? चतुर आंधळ्याने उत्तर दिले की चंद्रमा तर निराकार आहे, तो थोडेच दिसू शकतो. कोणी म्हणेल सूर्य निराकार आहे, तो तर दिसत नाही. रवी स्वयंप्रकाशित आहे, म्हणून त्याचा केवळ प्रकाश दिसतो. गुरुजींच्या सांगण्यानुसार शिष्य 2.5 तास सकाळी तसेच 2.5 तास संध्याकाळी आकाशात पाहतात, परंतु काहीही दिसत नाही. स्वतःच विचार विनिमय करतात की गुरुजी तर योग्य म्हणत आहेत. आपली 2.5 तास सकाळी आणि 2.5 तास संध्याकाळी साधना होत नाही. यामुळे आपल्याला सूर्य व चंद्रमाचा प्रकाश दिसत नाही. चतुर गुरुजींच्या व्याख्येवर आधारित होऊन त्या चतुर आंधळ्याच्या म्हणजे ज्ञानहीन व्याख्यानाचे प्रचारक कोटी आंधळे म्हणजे ज्ञानहीन झाले आहात. मग त्यांना डोळस म्हणजे तत्वदर्शी संत सांगेल की सूर्य आकारामध्ये आहे आणि त्याचाच प्रकाश निघत आहे. याच प्रकारे चंद्रमामधून प्रकाश निघत आहे. नेत्रहीनानो, चंद्रमाशिवाय रात्री प्रकाश कसा पडू शकतो? जसे कोणी म्हणेल की ट्यूबलाईट पाहिली, मग कोणी विचारले की ट्यूब कशी असते ज्याचा आपण प्रकाश पाहिला आहे? उत्तर मिळाले की ट्यूब तर निराकार असल्या कारणाने दिसत नाही, फक्त प्रकाश पाहिला जाऊ शकतो. विचार करा, ट्यूब शिवाय प्रकाश कसा? जर कोणी म्हणत असेल की हिरा स्वयंप्रकाशित असतो व असेही म्हणेल की हिऱ्याचा तर फक्त प्रकाशच पाहिला जाऊ शकतो, कारण की हिरा तर निराकार आहे, तो थोडेच दिसू शकतो, तर ती व्यक्ती हिऱ्याशी परिचित नाही. विनाकारण रत्नपारखी झाला आहे. जे परमात्मा यांना निराकार म्हणतात व जे केवळ प्रकाश पाहणे तसेच नाद ऐकण्याला परमेश्वर प्राप्ती मानतात, ते पूर्ण रूपाने ईश्वर आणि भक्ती यापासून अपरिचित आहेत. जेव्हा त्यांना विनंती केली की तुम्ही काहीच पाहिले नाही, आपल्या शिष्यांची दिशाभूल करून दोषी ठरत आहात. ना तुमच्या गुरुदेवांना तत्वज्ञान रूपी दृष्टी आहे, नाही तुम्हाला. त्यामुळे जगाला भ्रमित करू नका. या गोष्टीवर सर्व अज्ञानरूपी आंधळ्यांनी लाठ्या उगारून म्हणाले की आम्ही तर खोटे आणि तू एकटा खरा आहेस. आज तीच परिस्थिती संत रामपालजी महाराज यांच्यासोबत आहे. या विवादाचा निर्णय कसा व्हावा की कोणत्या संतांचे विचार खरे आहेत आणि कोणाचे खोटे? समजा जसे एखाद्या अपराधाविषयी 5 वकील आपापले विचार व्यक्त करत आहेत. एक म्हणत आहे की या अपराधासाठी संविधानाची धारा 301 लागेल, दुसरा म्हणतो 302, तिसरा म्हणतो 304, चौथा म्हणतो 306 व 5वा म्हणतो 307 बरोबर आहे. हे 5ही बरोबर असू शकत नाहीत, फक्त एक बरोबर असू शकतो. जर त्याचा संदर्भ आपल्या देशाच्या पवित्र संविधानाशी मेळ खात आहे, जर त्यांची व्याख्या पण संविधानाच्या विरुद्ध आहे, तर 5ही वकील चुकीचे आहेत. याचा निर्णय देशाचे पवित्र संविधान करेल, जे सर्वांना मान्य असते. अशा प्रकारे वेगवेगळ्या विचारधारांमध्ये तसेच सर्व साधनांमधून कोणती साधना शास्त्रानुसार आहे,
कोणती साधना शास्त्राविरुद्ध आहे याचा निर्णय पवित्र सद्ग्रंथच करतील, जो सर्वांना मान्य असायला हवा. हेच प्रमाण श्रीमद भगवद्गीता अध्याय 16 श्लोक 23-24 मध्ये की जे शास्त्रविधीला त्यागून मनमाने आचरण करतात त्यांना ना तर सुख प्राप्त होते, ना सिद्धी, ना त्यांची गती होते, अर्थात व्यर्थ.